Jazz in the आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून टाका. हा जो टेटस आहे आपण अलाइट मोशन मधून क्रिएट केला आहे. सिंपली हा टेटस क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करायचं आहे. अलाइट मोशन ओपन केल्याच्या नंतर बीटमार्क प्रीसेट आणि सेकेपिक प्रीसेट हे दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्याच्या नंतर बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. बीटमार्क प्रीसेटला ओपन केल्याच्या नंतर काही तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळून जाईल. सुरुवातीला यायचं आहे. आता आपल्याला इथं फोटो लावायचे आहे. फोटो लावण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्या नंतर जे तुम्हाला फोटो लावायचे आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि दुसऱ्या बीटवरती येऊन हा 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे. केल्याच्या नंतर एक बीट सोडून द्यायची. सोडल्याच्या नंतर इथं परत फोटो लावायचे. तर फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तिसऱ्या बीटवरती आल्याच्या नंतर हा जो आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचा आहे. पुन्हा एक बीट सोडून सिनेमी इथं फोटो लावून घ्यायचा आहे. पुन्हा एक बीट सोडायचे, आणखी फोटो लावायचा आहे. आणखी एक बीट सोडून द्यायचे आणि आणखी इथं फोटो लावायचे आहे. तर असे सर्व जे काय फोटो आहे ते आपण इथं लावून घेऊ. तर चला तर मी असे सर्व फोटो लावून घेतो. तर बघू शकता आपण इथं सर्व फोटो लावले आहे. तुम्हाला पण अशाच प्रकारचे फोटो लावून घ्यायचे. लावल्याच्या नंतर काय करायचं, आता आपल्याला इथं इमोजी PNG जे काय आहे ते इथं लावून घ्यायचे. तर चला तर मी जे काय PNG आहे ते इथं लावून घेतो. इथं लावल्याच्या नंतर PNGच्या लेअरवरती क्लिक करायचं आणि सगळ्यात शेवटी यायचं आणि हा जो काय आयकॉन दिसते 2 नंबरचा यावर क्लिक करून घ्यायचा आहे. तर आता केल्याच्या नंतर इथून बॅक येऊन जायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर पहिल्याच फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन तिडाटवरती जाऊन कॉपी पिक करून घ्यायचं आणि इथून बॅक येऊन जायचं आहे. बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर पहिल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन तिडाटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आणि इथून बॅक येऊन जायचं. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं. ओपन केल्याच्या नंतर हा 2 नंबरचा फोटो दिसते यावर क्लिक करून इफेक्टवरती जाऊन तिडाटवरती जाऊन कॉपी पिक करून घ्यायचं आणि इथून बॅक येऊन जायचं आहे. बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर हा जो काही फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इथून इफेक्टवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचे. तर बघू शकता काही अशा प्रकारचा आपला इफेक्ट आहे. तर ह्यावाला फोटोला पण तसंच लावायचं आहे आणि ह्यावाला पण फोटोला तसंच लावायचं आहे. ठीक आहे. तर आता इथून बॅक येऊन जायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर हा 3 नंबरचा फोटो दिसते यावर क्लिक करून इथून कॉपी पेस्ट करून घ्यायचं आहे. बॅक यायचं आहे. बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर हा जो काही लॉंग फोटो दिसते यावरती क्लिक करून इथून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. बॅक यायचं आहे. बीटमार्क प्रीसेट म्हणजे सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर आता आपल्या तिसऱ्या फोटोवरचा झाला आहे तर चौथ्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती येऊन कॉपी पिक करून घ्यायचं आहे. बॅक यायचं आहे. बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर आता चौथ्या फोटोला पण तसंच करायचं आहे. इथं हा जो काही इफेक्ट आहे पेस्ट करून घ्यायचा आहे आणि इथून बॅक येऊन जायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर चौथ्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन कॉपी पिक करून घ्यायचं आहे. इथून बॅक यायचं आहे. बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर आता हा जो काही फोटो आहे ह्यावाला फोटोला पण तसंच सेम इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. केल्याच्या नंतर आता इथून बॅक यायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर आता तुम्हाला हा जो काही दिसते 5वा याला पण तसंच करायचं आहे. कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी केल्याच्या नंतर बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर हा जो काही फोटो आहे या फोटोला पण तसंच पेस्ट करायचं आहे. इफेक्ट केल्याच्या नंतर इथून बॅक येऊन जायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर आता हा जो काही फोटो आहे या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन तिडाटवरती जाऊन कॉपी पेस्ट करून घ्यायचं आणि इथून बॅक यायचं आहे. बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं दिसूनच जाणार तर ह्यावाला फोटोला इथं पेस्ट करून घ्यायचा इफेक्ट. इथून बॅक यायचं आहे. बीटमार्क प्रीसेटला म्हणजे सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर आता राहिला हावाला इफेक्टवरती जाऊन तिडाटवरती जाऊन कॉपी पिक करून घ्यायचं आणि इथून बॅक येऊन जायचं आहे. बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर आता ह्यावाला फोटोला इथं लावून घ्यायचं आहे. बॅक यायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करून सगळ्यात शेवटी जायचं आहे. हा जो काय आता आपला एक फोटो राहिला आहे तर त्या फोटोवरती क्लिक करून इथून कॉपी पेस्ट करून घ्यायचं आणि इथून बॅक यायचं आहे. बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आणि सगळ्यात शेवटी जायचं आहे. शेवटचा जो काही फोटो आहे त्या फोटोला हवाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. केल्याच्या नंतर इथून बॅक येऊन जायचं आहे. बॅक केल्याच्या नंतर सेकेपिक प्रीसेटला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर आता आपल्याला ही दोन काही लेअर दिसते ह्या दोन्ही लेअरला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सिलेक्ट केल्याच्या नंतर हा जो काय आयकॉन दिसते यावर क्लिक करायचा आहे.
केल्याच्यानंतर इथं कॉपी लेअर दिसणार, कॉपी लेअर करून घ्यायचं आणि इथून बॅक येऊन जायचं आहे. बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे. हा जो काय आयकॉन दिसते यावर क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे. केल्याच्यानंतर आता इथून तुम्हाला हा जे काही खालची जी काही लेअर आहे त्याला इथून कट करून घ्यायचं आहे. केल्याच्यानंतर ह्या दोन्ही लेअरला सिलेक्ट करायचं आहे, सगळ्यात शेवटी यायचं आहे. हा जो काही खालील तुम्हाला आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुमचा व्हिडिओ एकदम इथं रेडी झालेला आहे. याला सेव्ह करण्यासाठी हा सेटिंगच्या साईडचा आयकॉन दिसते शेअरचा, यावर क्लिक करायचं आणि इथून एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. केल्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाणार. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.